नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत। काही माझ्या बहिणींना पैसे आता आलेले आहेत। लगेच चेक करा तुमचेही पैसे आलेत का, तुम्हालाही पैसे आलेत का हे चेक करा। लक्षात घ्या, खूप दिवसाची प्रतीक्षा होती आपल्या लाडक्या बहिणींची। तर आता माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4,500 रुपयाचं अमाउंट जे आहे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याचं जे काही पैसे आहेत ते आपल्या अकाउंटमध्ये आता जमा झालेले आहेत। काही बहिणींचे जमा होतील, काही बहिणींचे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही इथं स्क्रीनशॉट सुद्धा मी दाखवणार आहे तुम्हाला। आणि 4,500 रुपयाचं हे पेमेंट तुम्हाला आलेलं आहे। लक्षात घ्या, तुम्हाला एक महत्त्वाची आता सूचना मी काही सांगणार आहे। जर तुम्हाला अजून आलं नसतील तर काय करायचं आहे, किंवा पुढे अजून खूप महत्त्वाच्या बातम्या मी तुम्हाला देणार आहे। तर व्हिडिओ हा कंप्लीट बघा, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ हा माहितीशीर असणार आहे, व्हिडिओमधून सोडून जाऊ नका। कारण तुम्हाला जर योग्य माहिती हवी असेल तर व्हिडिओ हा पूर्ण बघा, कारण आपण पुराव्यासहित माहिती देत असतो। आपली माहिती ही योग्य असते, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा। कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणींना नक्की माहीत होईल की आपले पैसे कधी येणार आहेत आणि काय होणार आहे। लक्षात घ्या, जसं की आपल्या सगळ्यांना माहीत होतं की आपली जी काही हे आहेत, आता जे पुढची जे महिन्यातली जे तारीख सांगितली होती 29 सप्टेंबर, ह्या महिन्यात 29 सप्टेंबरला पैसे येणार होते, हे सगळ्यांना माहीत होतं। त्यांनी घोषणासुद्धा केली होती, आदित्य तटकरे मॅडम यांनी घोषणासुद्धा केली होती। परंतु आपल्याला असं वाटत होतं की 29ला पैसे कसे येतील, रविवार आहे। तर त्यामुळंच त्यांनी सकाळपासूनच काही महिलांना हे पैसे पाठवायला सुरुवात केलेली आहे। त्यातील लक्षात घ्या, 29 तारखेपर्यंत हे पैसे येतील। लक्षात घ्या, मी तुम्हाला अजूनही सांगितलं होतं की 29 तारखेपर्यंत हे पैसे येतील। त्यांना आजपासूनच सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या, 4,500 रुपये इथं तुम्ही मेसेजसुद्धा बघू शकता। 4,500 क्रेडिटेड टू एअरटेल पेमेंट्स बँक अगेन्स्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। इथं ट्रान्झॅक्शन आयडी आहे आणि यांना कॉलसुद्धा करू शकताय तुम्ही। जर तुमचं जर आलेलं नसेल तर तुम्ही कॉलसुद्धा करू शकताय। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचे पैसे हे आता माझ्या लाडक्या बहिणींना मिळत आहेत। आता हे सुद्धा प्रूफ झालेलं आहे। तर लक्षात घ्या, कोणाला 4,500 रुपये मिळत आहेत हे मी तुम्हाला सांगतो। ज्या माझ्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये एकही रुपया नाही मिळाला, त्यांना 4,500 रुपये हे मिळत आहेत। आणि अशा काही माझ्या बहिणी आहेत ज्यांना ऑलरेडी 2 महिन्याचे हप्ते मिळाले आहेत। तशा माझ्या बहिणींना हे 2 म्हणजे 1 महिन्याचा म्हणजे 1,500 रुपयाचा हप्ता हा मिळत आहेत। बहुतांश आता महिलांना 4,500 रुपये मिळत आहेत, कारण त्यातील काही महिला, अशा बऱ्याच महिला आहेत ज्यांना अजून एकही हप्ता मिळालेला नाही आहे। तर कुणीही टेन्शन घ्यायचं कारण नाही। आता 4,500 रुपयाचा जो हप्ता आहे तो तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे। आता तुम्ही म्हणाल दादा हे कसं चेक करायचं किंवा काय, तर त्याच्या आधी मी तुम्हाला वारंवार व्हिडिओमध्ये सुद्धा सांगत होतो की आपलं जे बँकिंगचं जे स्टेटस आहे ते बँकेचं एकदा जे काही आधार लिंक सेटिंग स्टेटस आहे ते एकदा चेक करा। तुमचं आधार लिंक आहे का हे चेक करा। आधार जर लिंक नसेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे, पोस्ट खात्यामध्ये जायचं आहे, पोस्टात जायचं आहे आणि पोस्टामध्ये एका दिवसात तुमचं जे आधार कार्ड आहे ते लिंक करून घ्या। एका दिवसात मिळतं तिथं। आणि तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही तिथं पैसेसुद्धा पोस्ट खात्यात घेऊ शकता। लक्षात घ्या, पोस्ट खात्यामध्ये गेल्यानंतर तुमचं आधार सेटिंग जे आहे ते लगेच होतं, तिथं कुठलाही उशीर लागत नाही। बँकेमध्ये आपण गेलो तर बँकवाले खूप 4 दिवस लागतात, 5 दिवस लागतात, 10 दिवस लागतात, असंच करत आहेत। त्यामुळं ही संधी गमावू नका, पोस्ट खात्यामध्ये जा, तिथं तुम्हाला लवकरात लवकर तुमचं पोस्ट जे काही आधार लिंक आहे ते करून जाईल। आता तुम्ही म्हणाल की दादा आम्ही कसं चेक करायचं, आमचं तर जे काही हे आहे वेबसाईट आहे किंवा नारी शक्ती दूत ॲप आहे हे ओपन होत नाही आहे, तर कसं चेक करायचं। लक्षात घ्या, ज्यांचा फॉर्म ॲप्रूव्ड आहे त्यांना एक काम करायचं, तुम्ही बँकचे जे ॲप्लिकेशन आहे तुमचं ते ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। ॲप्लिकेशनमध्ये तुमचं ट्रान्झॅक्शन्स डिटेल्स दिसतात, जसं ॲक्सिस बँक आहे, SBI आहे, SBIचं योनो ॲप आहे, ॲक्सिस बँकचं ॲक्सिस बँक ॲप्लिकेशन आहे, त्याच्यावरती गेलं तर तुम्ही ट्रान्झॅक्शन तुमचे चेक करायचं आहे, तुम्हाला 4,500 रुपये आलेले आहेत का। आणि काही जणांना असा मेसेजसुद्धा येत आहे। लक्षात घ्या, ज्यांना 4,500 रुपये येत आहेत त्यांना असा मोबाईलवरती त्या बँकेचं जे काही मोबाईल नंबर तुम्ही लिंक केला असेल त्या मोबाईल नंबरवरती हा मेसेजसुद्धा येत आहे। त्यामुळं तुम्हाला कसं चेक करायचं हेही मी तुम्हाला सांगितलं आहे। आता ज्या महिलांना पैसे आले नाहीत तर त्या महिलांनी लक्षात ठेवायचं आहे, 29 तारखेपर्यंत वाट बघा, सगळ्यांना हे पैसे मिळणार आहेत, कोणालाही पैसे चुकणार नाही आहेत। सगळे पैसे 29 तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता ही याच्यामध्ये कुठलीही शंका राहिलेली नाही आहे। तर लक्षात घ्या,
तुम्हाला पैसे आले नसतील तर घाबरू नका, लवकरच पैसे हे अकाउंटला येतील. आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून ठेवा, आत्ताच्या आता सबस्क्राईब करा लगेच अपडेटेड माहिती घेण्यासाठी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.